कीर्तन सिद्धी गेले तेथे माझीच लेप आहे. पण पुन्हा एकदा तुम्हा कृपाळू संतांच्या चरणी नतमस्तक होतो. सोपान काकांच्याही चरणी नतमस्तक होऊन सोपान काकांना विनंती करू की सोपान काका, तुमच्या चरणावर आलेलं आम्ही सर्वजण जसे कसे असो, तुका म्हणे तुझा तैसा तैसा दास न जरी उदास माई बापा. हे माई बापा, आता तुम्ही उदास होऊ नका. आम्ही जसे तसे असो, आम्ही गुणी असो अवगुणी असो, जसे तसे असो, की आमच्या सगळ्यांचं कल्याण करा अशी सोपान काकांच्या चरणी प्रार्थना करू आणि आपली सेवा संपवू. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय. सोपान काका महाराज की जय. सब संतान की. चरणी मस्तके धनी पायावरी. सोपान सोपान जपे हे नाम, अन्य न करी नेम काही. वारी पासाकडे प्रपंच काभाड. वारी पासाकडे प्रपंच म्हणजे संसार काभाड. घालून या आड नामशास्त्र शस्त्र दोन्ही नामशास्त्र. सोपान सोपान जपे हे नाम, अन्य न करी नेम तुझ्या काही. जीवीच्या जीवना माझी या सोपाना, एका जनार्दनी अभय घ्यावे. सोपान सोपान जपे हे नाम, अन्य न करी नेम तुझ्या काही. होय सगळ अधिकरण त्याची बंधू स्त्रीच नसते. नमस्कार. आणि आता प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी अभंगाची निवड अर्थात योजना केली. अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठण निवासी यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या कार्याला अनुसरून असा आहे. म्हणून चिठ्ठ्या लावले. अभंग माझे पाठातला नाही, तुमच्या कदाचित आशेर कोणाचे नसेल. प्रसंगाला अनुसरून विषय असतो, ते विषयावर बोलता येईल किंवा विषयातून आपण बाहेर जात नाही. आहे अतिशय शुद्ध आणि पवित्र अंतकरणे आपण कोकणातून आलेली मंडळी. यंदा तर गेली 2 वर्ष गेली, तर यंदाचं 5वं वर्ष असतात. तरी 3रं वर्ष आहे. 3 वर्ष आम्ही सातत्याने येतोय. जेवढे आता इथे 2 पाऊण डझन महाराज आहेत. एकावनी त्या शेवटचा नंबर माझा बरं का. मी
आपण जे निघालो सोपान काकांच्या दर्शनाला. मला वाटते कीर्तनाचा बराचसा गावा बराचशी हरिभक्त परिणामचे परमार्थिक परमज्येष्ठ स्नेही एकनाथ महाराज पाटील यांनी बाबांचा परिचय देऊन आणि अनुभव एक सांगितलेला आहे. जीवन आता बाबा मी सांगणार होतो तुम्ही सांगितलं म्हणून माझा हलकं झालं काम. त्याप्रमाणे महाराजांनी प्रवचन अतिशय सुंदर केलं. मी तुमचं प्रवचन पहिल्यांदा ऐकलं योग नाहीये. अतिशय सुंदर आपले महाराज बोलतात. सगळे मी सोडून सगळे महाराज अतिशय सुंदर बोलतात. कोकणात एकही महाराज वाईट बोलत नाही. एकही महाराज पैसे मागत नाही. चुकीच आहे. आता आम्ही तिकडे प्रथा काढली जो फुकट कीर्तन करेल त्याचा आम्ही काय घेतो परिचय घेतो आणि त्याला परिचय पत्र देतो आम्ही असं प्रथा काढलेली. कारण काय झालं माहिती का सुटसुराट झाले. सुटसुराट नुसता परमार्थाचा सुटसुराट झालाय. परमार्थ वाढला नाही परमार्थ बोकाळला आहे. शब्द चुकीचा असतो तर क्षमा करा. परमार्थ वाढला पाहिजे माऊली. आज बघा ना मोठे अंतकरणे आपण सगळी का आज करा लग्नाचा सीझन आहे. आजची मोठी पीठ आहे. मला 5 लग्न सोडून आलोय नात्यातले का नियम धरला की वारकरी नियम कोणताही सोडू नये. की नियमाची वारी आपण दरवर्षी करूया. यात अजून सुधारणा करूया. अजून काहीतरी 2 दिवस करूया. इथे वस्ती करूया. तुम्ही सगळ्यांनी बसून आपण ठरूया. हे कोणाचं हा नवी एकुल्याचा खेळ जरी विलासने तरी हे कार्य सुरू केलं असेल तरी कार्य आपण सगळ्यात जास्त समजून याच्याशी करायचं. एक संकल्पना आहे माझी वैयक्तिक संकल्पना आहे. सगळ्या महाराजांची संतांची मंदिर आहेत पण सोपान काकांचं मंदिर आपलं तिथे नाही. एक विष्णूचं मंदिर नाही पण ते आता मोकळ्यात होत सध्या. आणि सोपान काकाचं मंदिर कुठेतरी व्हावं आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये अशी माझी वैयक्तिक संकल्पना आहे. मी काय पैशाने मी बांधू शकत नाही पण संकल्पना तुमच्या पुढे ठेवली आणि ती पूर्ण होईल असं दिसतं. आजच सकाळी एका माणसाने मी करतो काय पाहिजे आपल्याला सांगा. देव काय करत नाही. तुमच्या अंतःकरण शुद्ध पवित्र ठेवा. देवाच्या समोर मांडा. देव सगळी कामं करतो. अभंग एकनाथ महाराजांचा आहे. महाराजांचं सोडत परिचय द्यायचा एकनाथ महाराजांचं अतिशय शांत. सर्व संतांमध्ये श्रीमंत आणि शांत कोण असतील ते एकनाथ महाराज. तुकोराया वैराग्याचे पुतळे. ज्ञानोबराया ज्ञानाचं साम्राज्य यामध्ये. नामदेवराया भक्तीचं व्यासपीठ. असे सगळे संतांची आहे. आणि अशा संतांच्या उपमे अनुसार आजचे जे आपण ज्यांच्या राजवाड्यामध्ये उभे आहोत ते संत आमचे बाबा काका. आता काका बाबा अण्णा नाना भाऊ भाई हे आडनाव आहे. तो पण नाव आहे सगळे पण तो पण नावाने बरं असतं. मला सगळे अण्णा म्हणता की नाही जबाबदारी की नाही फक्त आणायचं जबाबदारी नाही जबाबदारी घेत नाही. पण तुला काय पाहिजे ते कर. त्यामुळे माणसं तयार होतात. लोक काय करतात आपल्या आता सगळं जागून ठेवतात. हे असं कर पोरांना मोकळे सोडा. पोरं करतात. अतिशय सुंदर वातावरण आहे. याच मंडळांनी यांना दिंडी काढली ते महाराजांच्या अध्यक्षतेखाली एकनाथांच्या अध्यक्षतेखाली सुंदर दिंडी 200 माणसं चालली यंदा. आळंदीची दिंडी कोपट्याहून निघाली. कोपटे हे सगळ्यांचं आमचं स्थान आहे जिथे मानवातून आपल्या रायगड जिल्ह्यातले जे संत तयार झाले ते फक्त कोपट्याला म्हणजे अधिष्ठान बनून झाले. आनंद वाटला. मी तिथे स्थिर झालो. आपल्याकडे कसं माहिती मी तुमच्याकडे दुसरा उदाहरण त्यांच्याकडे काय मी बघा थोडासा दीक्षांत घरात हे चाललं. बरेच लोक नामिक महाराज नाव ठेवतात. नाकात ठेवून मोठी व्यक्ती आहे मोठं कार्य आहे. बैठकीच्या लोकांना नका नाव ठेवू. मोठे कार्य आहे त्यांचं. का नाव ठेवतं मला काही कळत नाही. आपण जेव्हा नाव ठेवतो तेव्हा आपल्याला पण नाव ठेवणार नाही का. एक तर आपल्याला पहिलं आपल्या आई वडिलांनी नाव ठेवले काय बोलतो मी त्यापासून सगळी नावं ठेवतात. परमार्थिक जीवनामध्ये आध्यात्मिक जीवनामध्ये भक्ती संप्रदायामध्ये
कुणी कुणाला नाव ठेवू नये, एखाद्याचं नाव काढावं, कारण संतांचा इतिहास बघा, कुणी कोणाला नाव ठेवली का नाव उज्ज्वल केलं. ज्ञानोबाचं नाव सगळ्यांनी उज्ज्वल केलं, नागबाबांचं नाव सगळ्यांनी उज्ज्वल केलं, तुकारामांचं नाव सगळं उज्ज्वल केलं. ते तुकारामांकडे येणारा साधक तो पाठवला कुणी पाठवला, ज्ञानोबाने पाठवला. त्यांच्याकडे कमी होता का, अशी एक वेगळ्या महती आणि उच्चार देणारी संत मंडळी आपण लोक करतो. आपण पाय खेचतोय ते काही हे यांचे शिष्य, राणी बाबांचे शिष्य, त्यांचे शिष्य अरे नाही रे भावा, काय कळले कोणाला गांधीकर बाबा, काय कळले कोणाला गोपाळ काका, कोणाला कळले तो सांगा. अरे कळायला पाहिजे ना, कधी कळणार, गेल्यावर कळून फायदा नाही. जेव्हा माणसे जिवंत आहेत तेव्हा कळून घ्या आणि त्याच्याकडे साध्य करून घ्या. विठ्ठल तुम्हाला सांगायचं होत, आपण तुम्ही सांगितलं की काका जेव्हा इथे आले त्यावेळेला स्वतः गोपाळ काकांना घ्यायला स्वतः आमचे सोपान काका एका ब्राह्मणाच्या रूपात इथे आणलं. का बरं भागलिया त्यांच्यानी जोडे. आता त्यांना सर्व सुख घ्यायचंच होतं, त्या लोकांना, आलेल्या लोकांना समाज सुख घ्यायचं होतं, इच्छा होती. जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे. विठ्ठल चार भावंड, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. बाबांचं वय फक्त 7 ते 8 वर्षाचं असेल. आई वडिलांनी जेव्हा समाधी सर्वांना सुख आहे, अर्ध तसंच जायचं. एवढं सगळ्यांना माहीत असूनही जेवढं ज्ञानोबरायांचा उदो झाला, जेवढं मुक्ताबाईंचा उदो झाला, जेवढा तुकारांचा उदो झाला, सोपान काकांचा तेवढा उदो झाला नाही. अजून एक चरित्र होऊन गेले समकालीन नामदेवांच्या. त्याचा विठ्ठल विठ्ठल तो नक्षी नाव आहे नाही, नाना दाना असं नाव आहे. आपलं संता शेवटे नुसती भक्ती करणं. नागा महाराज, नागा महाराज काही कोणाला माहिती, पण आपल्या 50% लोकांना नाव पण माहित नसेल. नागा महाराज जगमित्र, जगाचे मित्र. पण जगाचे मित्र का झाले? नागा बाबा हे जगाचे मित्र का झाले? लोक त्यांची मस्करी करायची, कोणी काही शेंडी ओढायचे, कोणी कपडा ओढायचे, कोणी काय करायचे, फजिती करायची. एका श्रीमंतांनी ठरवलं याची फजिती करायची. माझ्याकडे असा कार्यक्रम आहे, मला जिवंत वाघ पाहिजे. ठीक आहे, मी आणू. जंगलात बघायला लागले, बरोबर बरी मंडळी फजिती बघायला. फजिती बघायला जास्त मंडळी असतात, आपलं चांगलं पाहायला कोणी माणसं कमी असतात. जगात त्याला तिच्याला तिच्याला काही नाव ठेवू नका, कोणी कोणाला दोष देऊ नका. आपल्याकडे पहिलं बघा आपण काय आहोत. महाराज गेले पुढे आणि तिथून पाठीमागे बरीचशी मंडळी गंमत बघायला. वाघ समोर जंगलात आले, महाराज पुढे गेले, वाघ तिकडून येतोय, ही माणसं मागे मागे सरकतात. आता नागा महाराज हे लोक मागे, नागा महाराज सरकत आले पुढे, वाघ पुढे आले. वाघाने डोकं खाली करून नमस्कार, महात्मांनी हात फिरवला, कानाला धरला आणि गावामध्ये आणला सावकाराच्या दाराशी. हा वाघ आणला, काय करायचं बोला. कशी घालते म्हणजे हे दिसत नाही. तत्व बरोबर काका, तत्व आमचे सोपान काका. विठ्ठल संत मालिकेमध्ये असे बरेच संत आहेत ज्याचं नामोल्लेख पण कमी आहे, पण
त्यांचं भक्ती रूपाने कार्य असते. हा अभंग जो आहे तो नाथ बाबांच्या गाथ्यातला आहे. मला वाटते गाथा क्रमांक माझा त्याचा 35-37 नंबरचा आहे. काय क्रमांक आहे तो? किती होती बेरीज त्याची? 35-37 ची बेरीज किती होती? हा किती होते? 35 आणि 37 7-12 हा 18. आता नाव तरी 9वीला बघते त्याच्यामध्ये विठ्ठल चार चरणाचा आहे. प्रत्येक चरणामध्ये वाक्य किती आहेत, प्रत्येक चरणामध्ये शब्द किती आहेत, थोडस बारक आपण पाहूया. महाराजांच्या कुठल्याही गाथेत अभंग फुकट नाही. त्या अभंगामध्ये परमार्थ पोत भरलाय. शोधलं पाहिजे. शोधा बघा. या चरणामध्ये पहिल्या चरणामध्ये 8 शब्द आहे. शब्द म्हणजे 2-3 अक्षरांचा असतो तो शब्द. 8 शब्द आहे. दुसऱ्या चरणात 8 शब्द आहे. दुसऱ्या 8 आहेत आणि एकामध्ये 7 आहेत. असे एकूण शब्द 31 आहेत. किती आहेत? 31 म्हणजे किती अकरा लागतील आणि 4 वेदांचा समूह आहे का त्या? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या अभंगामध्ये अक्षर किती आहेत त्याची बेरीज झालेली आहे. ती अक्षर आहेत एकूण 92. किती? 9 आणि 2 11 रुद्र विठ्ठल हे आकड्याचं गणित. महाराज नुसतं गणित नाही करत. त्याला काय नक्की आहे? कुठलाही अभंग घ्या, कोणताही अभंग अक्षर शब्द बघा तुम्ही, त्याच्यामध्ये आपल्या मानवाची कुठे संबंध नाही. 7 आकडा आपला साधकाचा आकडा, 9 आकडा देवाचा आकडा, 1 आकडा ब्रह्म. 1 म्हणजे ब्रह्म बोलावून, 2 म्हणजे माता पिता दान. अशी प्रत्येकाने निघाले असो. विठ्ठल यांची भक्ती बघून, यांचा परमार्थ बघून, नुसता परमार्थ नाही तर गुप्त परमार्थ नाही. परमार्थ महाधन कोटी देवाचे मोठं धन आहे. बाकी धन संपतो. बाकी धनाची चोरी होते. बाकी धनाला मित्र लुटतात. बाकी धन नको तिथे जातोय. या धनाला तसं कुठे जाता येत नाही आणि सगळ्यांना मिळत नाही. कुणी कोणाचं घेत नाही. घ्यायची ताकद पाहिजे तर मिळतं. विठ्ठल ज्ञानरूपी धन, भक्तिरूपी धन आपल्या गुरुंकडे असतं. हे भक्तिरूपी धन संतांकडे आहे. संतांचे पायी लिहिले व्हावे, लिहिते पाहिजे. हे सगळे धन मिळतं आपल्याला. आणि हे धन मिळण्यासाठी म्हणून एवढे मोठे एकनाथ महाराज, एवढे मोठे नाथ बाबा, त्यांनी काय नाही केलं. गाढवाला गंगाजल पाडलं, आदिवासीच्या म्हणजे मुलाला स्वतःच्या घरी येऊन जेवायला घातलं. असे हे एकनाथ बाबा ज्यांना म्हणतात काकांना असं म्हणतात पाहिल्यामध्ये, काका विठ्ठल असं वाटतं तुमच्या पायात पहिल्याची अपेक्षा, आशा, आकांक्षा, इच्छा, मनीषा आज जी आहे तीच नाथ महाराजांची. नाथ बाबा म्हणतात मन माझे लागो सोपान चरणी. त्या सोपान काकाच्या चरणावर माझं मन लागो. कारण परमार्थामध्ये मन अतिशय घाणेरडी वस्तू आहे. मनासारखी चंचल गोष्ट किंवा वस्तू जगामध्ये दुसरी नाही. अर्जुनाला सुद्धा मन थांबवता आलं नाही. अर्जुन म्हणतो जेव्हा माझं मन तुझ्या ताब्यात घे. चंचल मन ही कृष्णप्रमाणे तू घे. माझं मन माझ्या ताब्यात राहत नाही का? चंचल आहे मन, चंचल. त्या
मनाला माकडाची उपमा दिले, 11 उपमा दिले, पण त्यांच्या मनात किती चंचल आहे. एका ठिकाणी न राहणारी वस्तू म्हणजे मन. आता सुद्धा कीर्तनात बसल्या बसल्या एखाद्या बाईचं आईचं मन कुठेतरी गेलं असेल, मुलांकडे म्हणा, स्वयंपाकात म्हणा, वस्तूत म्हणा, साडीत म्हणा, दागिन्यात म्हणा, कुठेतरी हळूच गेला. चंचल येते, एका ठिकाणी राहू देत नाही. मन एकत्र झाल्याशिवाय परमार्थाची गोष्ट बोलायची नाही, अजिबात बोलायची नाही. पण प्रत्येक महाराज आपल्याला अन्न घेताना किंवा माळ जपताना सांगतात, मन स्थिर करा, त्यासाठी आपला माळ जपायला देतात. माळ जपणं म्हणजे परमार्थ नाही. माळ जपणं म्हणजे मनाला एकत्र, चित्ताला लावणं किंवा चित्त आणि बुद्धी एकत्र करण्याचं ते साधन म्हणजे माळ जपणं आहे. तुम्ही 100 वेळा, तुम्ही किती वेळा, त्या जपाचं संख्या 13 कोटी जर जप झाला तर देव होतो म्हणतात. करून मला होत नाही आपल्याच्याने. आम्ही प्रयत्न आता ह्याच्यात केले, कुठे 2 वर्ष आम्ही प्रयत्न केले, पण आपण महिन्यामध्ये 1,00,000-1.5 लाखाच्या वर जातच नाही. कुठे कुठे विषय किती प्रयत्न करून सुद्धा 1.5 लाखाच्या वर आपण जात नाही महिन्याला. का? संसार आहे त्याचा आहे. आपण अडकला आहोत, मन आपलं कुठेतरी अडकलंय. नाक वामण्याचं पाहिलं की इकडे तिकडे अडकलेला मन ना कोणाच्या चरणावर लावावं? विठोबाच्या का, दत्ताच्या का, गणपतीच्या का, आणि कोणा देवाच्या का? कोण संत मोठे आहेत? संत मोठे, देव मोठा नाही. तो कसा आहे? माणूस मोठा महत्वाचा नाही, तो कसा आहे, त्याची चालचलन कशी, तो बोले कैसा, चाले त्याचीच वंदनावी पाऊले, इतरांची नका वंदन करू, पाप लागेल. हो, बोलतो तसा चालतो का? या महाराज 100 माणसं या रोज जेवायला घालतो, करील का? नाथ बाबा तसे होते की नाही? रोज जेवण, रोज. एवढे मोठे महाराज नाथ बाबा, त्यांनी म्हणावं, सोपान काका तुमच्या चरणी माझं मन लागलं बाबा. कारण काय? सोपान काकांचा परमार्थ आगळा वेगळा होता. ज्याला गुप्त धन असं म्हणतात, तर गुप्त दिसत नाही पण ते असत. बँकेतलं धन दिसत. आता तर काय मोबाईल लगेच दिसतंय. माझा अकाउंट घ्या ना, माझं धन दिसेल. गुप्त नुसतं धन आहे का? त्याला शब्द आल्या पुढे महाधन. जगात जेवढे धन आहे, दागिने असेल, पैसा असेल, ऐकून असेल, काय असेल, तुमचं शेत जमीन वगैरे, हे जे धन आहे त्या सगळ्यामध्ये मोठ्यात मोठं धन कुठलं? आजच्या विषयाला धरून, परमार्थाला धरून, वारकऱ्यांना धरून, उपासकाला धरून, परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण. किती धन होता, देवाच्या चरणाची जोड होणार नाही. परमार्थ केल्यानंतर देवाचे धन होते. भावया जतन हे उपाय लाभाचे, लाभाचा उपाय आहे. पुढे आणखी दिले, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी वाचर बहुभाषण, निद्रा नसावी, जास्त बडबड नसावी, अनाठाई बडबड घेतलं म्हणतात, अनंत वाचळ भरत ती बरं, त्या पैसे नुसती बडबड तुम्ही देव घेतो का? नाही घेत, चालत नाही. युक्त आहार विहार. युक्त, युक्त म्हणजे योग्य आहार. विहार, आहार म्हणजे खाणं, विहार म्हणजे रमणं किंवा चालणं, विहार करणं, वास करणं. कुठे राहावं, कुठे बसावं, काय खावं, कोणाची संगती धरावी, याचे शब्द आले. युक्त आहार विहार. नेम इंद्रियाशी सार. या इंद्रियांना नेमबद्ध करायला पाहिजे. इंद्रिय नियमबद्ध झाल्याशिवाय
परमार्थाची रुजवत नाही म्हणून विठ्ठल विठ्ठल त्यांनी असं म्हटलं की मस्तक हे धनी, या धनावर मी मस्तक ठेवतोय कोणत्या? काकांच्या चरणाजवळ जे धन आहे, मन माझे लागो सोपाना चरणी, मस्तक हे धनी कुठेही लीड होऊ नये. ऐका, आपण थोडे परमार्थिक माणसं कधी कधी लेचेपेचे होतो. लोक ती माणसं आपली इज्जत काढतात, काढून नाही घ्यायची, तोंडाला तोंड द्यायचं, सडे तोंड बोलायचं. आम्ही एकदा मैत्र गेलो, लबडे महाराज, मी वामन महाराज, पाचशे गावाला, आणि आपल्या तुझं खेड्यापाडी जवळ मैत्राचा अधिकार म्हणावा असतो. महाराज कळत नाही का, लाईन मध्ये वेळा पाणी द्या. लबडे बघतात माझ्याकडे, मी हवे बोला, मी गेलो पुढे ते गावाला. मग तुम्हाला कळत नाही का? आम्हाला कळतंय. तू जर गावाला असेल तर तुला कळत ना, खरं सांग, पाण्याला अगोदर पाणी देऊ हे सांग ना पहिलं. एका ठिकाणी म्हणतात तुमचे वारकरी ते मैट काढलं की हरिपाठाला त्या घेतात. दुसरा म्हणतो अरे त्यांना ते मैताच्या आवाज येत नाही ना म्हणून घेतात. मी चाललो महाराज, मी कीर्तन काय काम हो ना, तर चालू केलं. मिले खोडले तसं कोण वाटत तसं नाही. काय यांना काय हरिपाठाचं दुसरे काम मी येत नाही का? म्हणजे येतात. हरिपाठासारखा उद्धार नाही. हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाय, पवित्र की होय देव तुझा. दारू पिणारा चपड तो तो गप्प बसला. विठ्ठल विठ्ठल एवढा आकांक्षित यासाठी केला होता. कोणासाठी चाललाय? अरे तुम्ही या ना, बसा ना, या रे या रे या. तुम्ही एक पण नाही आम्हाला नाव ठेवताय. काय करणार तुला? लालच गंध झाला होता, कालाच गंध झाला होता. त्या बैठकीमध्ये लाल होता, तुम्ही लाल होता. कारण काय? तुला बैठकीला जायचंय का? नाही, परमानंट चालता हो, चालता हो असं म्हणा. पुन्हा येणार जवळ तो या. नको बैठक, नको नाणीचे महाराज, नको कलावती, नको आठवले बाबा, नको वारकरी महाराज. कशाला पाहिजे तू? त्याला काय म्हणतात मध्ये का? भूमीवरील भार. असे भूमीवरचे भार हलके करायला पाहिजे आपण. कुठेतरी लागायला पाहिजे. मन माझे लागो सोपाना चरणी. आणि धनी त्याची काय झाली? समाधान झालं. आणि समाधान झालं पण केलं काय? अभंग जपेल हे नाम. बस दुसरं काय? जसं आपण रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी मंत्र सोपा. किती सोपा? रामकृष्ण हरी. अक्षर किती? अक्षर किती? अहो 6 भरले त्याच्यात. दर्शन होतं. दर्शन रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कमी आहे का ते? किती पैशाला मिळतो? तुका म्हणे सोपे आहे सर्व, न लागे काही बोल. अरे काही लागत नाही ना. परमार्थ करण्यासाठी एकच वस्तू लागते, त्यात आहे मौन. ते परमार्थामध्ये गुरुला द्या, संतांना द्या. म्हणते बाबा म्हणतात मौन माझे लागू सोपाना. कधी काय? सोपान सोपान हेच नाम जपायचं, बाकी काही नाही. कारण श्रद्धा, श्रद्धावान लभते ज्ञानम, ज्ञानम तत्वदर्शन. श्रद्धावानाशिवाय परमार्थ नाही. इथे थोडं, तिथे थोडं, इकडं बरं का तिकडं बरं का जमणार नाही. बाईने लग्न केलं,
तिथे संसार करायला पाहिजे. आपल्या मराठीत म्हण आहे, मेली दिली तिथे आणि चुलीत लाकडू चुलीत जळला पाहिजे. ज्या परमार्थात तुम्ही गेले तो परमार्थ करूनच आहे तुम्हाला. आता तिथून मागे फिरणं नाही, नाहीतर जाऊ नका. आम्ही 50 वर्ष आम्ही गेलो नाही परमार्थात. अण्णा नाही आलाच जीव मजा करू जा घरी तुम्ही. मी नाही ना मग चालू पडतो चालू आणलेला असा निर्णय पाहिजे. नको डॉक्टर त्या दिवसापासून त्या क्षणापासून बदल पाहिजे. नवरी मुलगी लगेच बदल करते. आई विसरते, सासू आई म्हणते, भाऊ विसरते, दिराला भाऊ म्हणते. तुम्ही कधी करणार? तिला नाही बदलले, तिला दुसऱ्याची घरी आकडतील लगेच. देवा तुम्हीच. देवाला आवडेल, संतांना आवडेल तुम्ही कशी वागू? नाही आवडणार. ते आवडणार नाही तर तुम्ही काय करायला पाहिजे? तुम्ही अभंग 33 त्याचं चिंतन आहे 3 चरणामध्ये. गावात प्रश्न करताना हे करा. याच्यामध्ये फक्त शास्त्र किंवा शब्द काय वापरा? नामाचं वापरा. नामात भगवंताच्या नामात टाकत आहे. सोपान काका बाबांनी तेच केलं. जास्त इतिहास नाही केला, तेच केलं. फक्त नाम चिंतन. चिंतने चिंतने तद्रूपतः. म्हणून तर ते मग अशी बाबांनी दृष्टांत दिलं. म्हणून त्याला दृष्टांत देवी तरी काका स्वतः काकांना घेत. कारण काय एवढं चिंतन होतं आमच्या सोपान काकांचं. त्यांना कसंही दिसत होतं, कुठेही दिसत होतं, कधी दिसत होतं. सिद्धी प्राप्ती म्हणतात त्याला. सिद्धी प्राप्ती. सिद्धी प्राप्ती त्यांना कळलं. माझ्यासाठी आलेली मंडळी तिथं अडकले. त्यांना म्हणायला गेले काय असेल. आणि बरेचशा लोकांना अशा महाराजांचं चरित्र माहित नाही. सोपान काका सामान्य नाही. ते 7-8 वर्षाचे. ज्ञानोबराय मोठे 2 वर्षांनी मोठे होते, पण 1 वर्षांनी लगेच समाधी घेतली. ज्ञानोबराय 1 वर्षाने. हे समाधीचं स्थान माहिती आपल्याला. इथं ब्रह्मदेवानी तपश्चर्या केली, तिथे आपण बसलोय. कुठे गेले बाबा? ज्या जागेवर आपण बसलोय तिथे ब्रह्मदेवाने तपश्चर्या केलेली आहे. काय भाग्य आपण. विठ्ठल कोण विष्णू, कोण महादेव या म्हणजे कळेल. अरे कळत नाही म्हणून तर यारे यारे. कळत नाही म्हणून यारे यारे. सगळ्यांना कळवायचे म्हणून यारे यारे. पण आम्ही मन झोपून नाही देत. आम्ही शरीर झोपून देत नाही. जेवढा संसार आपण झोपून करतो 3 पिढ्यासाठी, तर परमार्थ झोपून नाही करत बाबा. काकांचा परमार्थ झोपून होता. आमच्या काव्यकरांचा परमार्थ झोपून होता. केल्यानंतर कळलं लोकांना. त्यांच्या मागे मागे ठेवले त्यांना काही मिळालंच नाही. गेल्यानंतर कळलं. आता कळलं. आता तरी वागा ना. आता कळलं. आता तरी वागा ना. किती कमी त्यांना सुद्धा परमार्थ बाबांचा सवय कमी लागला आमच्या. शेवटच्या क्षणापर्यंत परमार्थ केला बाबा. यांचा तर परमार्थ काय बोल. यांनी एकनाथ बाबांनी बोलवलं त्या विषयावर काय नाही केलं त्यांनी. पावसात छत्री घेऊन जाणारे व्यक्ती म्हणाल त्यांना. पाऊस पडतोय छत्री नाही, अंगात पाऊस पडत नाही. केवढं मोठं सामर्थ्य त्यांचं. जोमा बाबा आमचे बाबा म्हणायला बरं वाटते. वेळेत का नाथ बाबा वेळेत इथं डोकं ठेवायला. नाथ बाबा वेळेत इथं डोकं ठेवायला. प्रपंचात अडकलेलं मन आहे त्याला शस्त्र म्हणजे शास्त्र फक्त नाम आहे.
नामांचं कीर्तन सुंदर आहे. नामांचं कीर्तन वैष्णवांची जोडी पाप्यात कुठे गेली त्यांची जातील पापे जातील कधी काही कशी आज करूची अप्पर आत्ता झाला वाडी कोणी घातलं असेल त्यांनी ताबडतोब विठाळ नंतर नाथ बाबा म्हणतात मला पुस्तक काही कळतच नाही. बस माझे सोपन काका काय मत आहेत त्यांना कसे वाटले सोपन काका अभंगाचं शेवटचे चरण चेष्टा करतात. तुम्हाला आपल्या परमार्थीची उंची सांगतो. आपल्या आत्ता या आलेल्या लोकांमध्ये ते एकनाथ महाराजांना सगळ्यांना ओळख नसेल त्यांची असे बरेच लोक ना यांच्या हाताखाली 150 शे आहेत. शे म्हणजे कोण त्यांची विचार दे आणि स्वतःची फर्म आहे. 150 लोक काम करतात. हाय का उंची सांगतो उंची कोकणातल्या परमार्थांची. हे कंपनीमध्ये ऑफिसर आहे कीर्तन करतात सुंदर प्रवचन गायन. आमचे ज्ञानेश्वर महाराज शिंदे BA नोकरी कीर्तन प्रवचन काय पाहिजे आपल्याला मला सांगा. परमार्थात काय पाहिजे. आय एम ऑल्सो BA पास. मात्र म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात आलं आपल्या बहिणी की नाही महाराज खात्याला